वसई विरार महापालिका निवडणुकीमध्ये अनेक निष्ठावंत भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना डावलण्यात आलेलं आहे आणि वसईतले 40 वर्षापासून भाजपाचे पदाधिकारी असणारे शेखर धुरी यांचं तिकीट कापलं असल्यामुळे त्यांनी चक्क ऑन दी स्पॉटला बहुजन विकास आघाडीमधून आपला एबी फॉर्म जोडलेला आहे. सर काय सांगणार, काय तुमची खंत आहे, कारण इतक्या वर्षाचा भाजपाचा प्रवास अगदी काही क्षणामध्ये तुम्ही भविष्यामध्ये प्रवेश केला आहे. तुमचं म्हणणं बरोबर आहे, कारण कुठलाही प्रवेश कुठल्याही पक्षात येणं ही काही प्रोसिजर नाही, अशी लांबलचक नाही, ते काय क्षणात होते. काय झालं, माझ्याकडे माझ्या भागातले आम्ही जिथे लहानाचा मोठा झालो ते माझे बाल सवंगडी आता मोठे झाले सगळे, तर ते सगळे माझ्याकडे काल आले आणि त्यांनी सगळं सांगितलं की तू का उभा राहत नाही आहेस. तर म्हटलं नाही, माझा एवढं तर हे नाही, इच्छा नाही आहे. नाही पण असं नाही, असं आम्ही असं ऐकलं की तुम्हाला पार्टीने तिकीट दिलं नाही आहे म्हणून तुम्ही थोडे राखवले रडत आहेत. म्हणजे मी रडणारा माणूस तर नाही आहे, मी रडवणारा माणूस, असं एक डायलॉग मारला. पण त्याच्यामध्ये खरी गोष्ट अशी की अनेक लोकांना आमचे जी जुने कार्यकर्ते आहेत, नावं पण घेऊ शकतो मी, दीपक शर्मा आहे, उत्तम कुमार आहे, अजून पुष्कळ अशी अर्जुन इंगवले आहे, अशी सगळ्यांना तिकीट दिली नाही गेली. सुगंधा खानविलकर आहेत आणि दिली कोणाला तर आत्ता नुकतंच 8-10 दिवसापूर्वी आलेले, 1 महिन्यापूर्वी आलेले, 1.5 महिन्यापूर्वी आलेले, अशा लोकांना त्यांनी तिकीट दिली. आम्ही त्यांना निवेदन दिलं की तुम्ही अशा लोकांना तिकीट देऊ नका, थोडं आपण एकत्र बसूया, चर्चा करूया, असं त्यांना मी सांगितलं. त्यांना म्हणजे स्नेहाताई दुबेंनाच सांगितलं मी की आपण जसं वसई विरार सोपार आणखीन बोईसर विधानसभेमध्ये जसं कोर कमिटी केलेली आहे आणि ते तिकीट वाटते, तसं तुम्ही एक कोर कमिटी इथे बनवा. त्यांनी ऐकून घेतलं पण तसं केलं नसल्यामुळे हा सगळे गोंधळ निर्माण झालेले. आता शेवटी म्हणजे तुम्हाला का वाटतं की म्हणजे तुमचं तिकीट कापलं त्यांनी? अनेक निष्ठावंतांचे तिकीट कापलेले आहेत. भाजपचे जे स्टँडिंग एकमेव नगरसेवक असणारे किरण भोईर यांचं तिकीट कापलेलं आहे, त्यांनी अपक्ष फॉर्म भरलेला आहे. हा असे किती निष्ठावंत आहेत की ज्यांचे या ठिकाणी तिकीट कापले, तर याला कारण काय आहे? एक कारण असं असू शकतं, काही लोक माझ्याशी बोलले की भाजपला संपवायचा पण एक प्लॅन असू शकतो. हा जसं कम्युनिस्ट पार्टी, शहरी नक्षलवादी हे जसे आपल्या सरकारच्या विरोधात काम करतात, त्याच्यातला छुपा प्रकार आहे असं मला वाटायला लागलेलं आहे. कोण आहेत याचे षडयंत्र करणारे, कोण असू शकतात? आता जे नक्षलवादी एरियात काम करतात तेच. पण भाजपामधलं वसई विरारला इतक्या दिवसाच्या नंतर आता एक चांगले दिवस आले होते आणि मग निष्ठावंत आत्ताच बाजूला का केले जातात? हा सगळ्यांनाच प्रश्न पडला आहे की एवढे सगळं काम करणारी माणसं, विधानसभेमध्ये जीव ओतून काम करणारी माणसं, आमच्याकडे पद्धत आहे, बूथ प्रमुख आहे, शक्ती केंद्र प्रमुख आहे, आमच्याकडे वॉर्ड प्रमुख आहे, त्या वॉर्ड प्रत्येक अध्यक्ष मनोज शर्मा पण इथे उभा आहे. ते सर्व जीव लावून काम करणारी माणसं, स्वतः खिशातले पैसे घालणारी माणसं, दिवसभर काम करणारी माणसं, त्यांच्याशी कुठेच चर्चा न करता बाजूच्या बिल्डिंगमधल्या माणसाला तिकीट दिलं गेलं, पण ह्यांना माहिती नाही कोणाला. तुम्ही ऑन दी स्पॉटला भाजपाऐवजी जी बविया स्वीकारली, बवियाची एबी फॉर्म आपण जोडलेला आहे, काय भावना घेऊन जोडल्यात ह्या? बघा, मी खरं म्हणजे चळवळीतला माणूस आहे, संघर्षवादी माणूस आहे. मला उत्तमरित्या लोकप्रशासन करायला जमतं. मी सरपंच असताना मला माझ्या ग्रामपंचायत अवॉर्ड्स मिळालेले, मी नगरसेवक असताना पण मला भरपूर कामाची संधी मिळाली. आरोग्य सभापती होतो, शिक्षण सभापती होतो, लोकांचे प्रश्न मांडणारा माणूस आहे. का निवडलं? त्यामुळे बवियाकडे मला मन आलं. काल जी माणसं जी आली सगळी मला भेटायला, माझे मित्र, हे सगळे बवियावालेच होते, त्यामुळे बवियावाला मी हात पकडला. तुम्ही पक्षश्रेष्ठींना काय सांगणार? पक्षश्रेष्ठी सांगताना येताना की जी आपली पद्धत आहे, सगळ्यांनी मिळून चर्चा करून आपण निर्णय घेतो, तो तसं निर्णय घ्यायला पाहिजे. आता किरण भोईरसारखा 3 वेळा नगरसेवक जो त्या पद्धत वेळेस निवडून आला संघर्षाच्या वेळेस, तर त्याला आता द्यायलाच पाहिजेच होतं. सगळ्यांचं मन तेच आहे. आमच्या उत्तम कुमारला सुद्धा आमची एकदम उशिरा तिकीट दिलं गेलं, सगळं अशी उशिरा देत गेले तिकीटं, त्यामुळे त्यांचं मन खच्ची होते असं पण लक्षात आलेलं आहे. निश्चितच आपण बघितलेलं आहे की निष्ठावंतांना डावलला असल्यामुळं ऑन दी स्पॉटला शेवटी पर्याय नव्हता आणि म्हणून बवियाच्या तिकिटावरती त्यांना निवडणूक लढवावी लागली आणि निष्ठावंतांना अनेक वेळा या ठिकाणी डावलण्यात आलेला आहे. कदाचित हे भाजपाला संपवण्याचं षडयंत्र आहे की काय, असा प्रश्न सुद्धा आता या ठिकाणी शेखर धुरी यांनी व्यक्त केला आहे. विजय गायकवाड, TV9 मराठी, वसई विरार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क
आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव